नमस्कार. मी डॉक्टर संतोष शिरडकर. मी अभ्युदय लाईफ केअर हॉस्पिटल नांदेड या ठिकाणी कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. आपल्याला माहीत आहे की अभ्युदय लाईफ केअर हॉस्पिटल हे साधारण 1.5 वर्षापूर्वी उदयास आलं होतं आणि अभ्युदय लाईफ केअरची संकल्पना ही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणूनच झाली होती, जेणेकरून विविध प्रकारचे सुपर स्पेशालिस्ट जसे कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी, नेफ्रॉलॉजी, गॅस्ट्रोएंटरोलॉजी, चेस्ट मेडिसिन म्हणजे हृदयविकार, किडनीचे विकार, पोटाचे तज्ज्ञ, छातीचे तज्ज्ञ आणि मेंदूतज्ञ असे सर्व सुपर स्पेशालिस्ट एकत्र येऊन हे हॉस्पिटल सुरू करण्यात आलं होतं. याचा उद्देश हाच होता की जेणेकरून सर्व सुपर स्पेशालिस्ट पेशंटला एकाच छताखाली भेटतील आणि त्यांची इतरत्र होणारी धावपळ ही मुख्यतः टाळता येईल. तर मागच्या 1.5 वर्षाचा आमचा अनुभव हा खूप चांगला आहे. पेशंटचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे. खूप पेशंट दुर्धर आजारातून बरे झाले, त्यांचं निदान योग्य पद्धतीने झालं, त्यांची ट्रीटमेंट योग्य पद्धतीने झाली आणि त्याबाबतीत खूप बरेचसे पेशंट हे समाधानी आहेत. हा एक म्हणजे ट्रीटमेंटचा किंवा आमच्या ऑब्जेक्टिव्हचा, आमच्या एका उद्देशाचा हा एक भाग होता. दुसरा उद्देशाचा भाग असा आहे की केवळ ट्रीटमेंट देणं किंवा आजारचं निदान करणं आणि त्याची ट्रीटमेंट देणं एवढाच हा भाग सीमित नाही आहे. तर याचा पुढचा भाग असा आहे की पेशंट एज्युकेशन प्रोग्राम म्हणजे पेशंटला जे काही आमचे कॉमन आजार आहेत, शुगर असेल, ब्लड प्रेशर असेल, हृदयविकार असेल किंवा मेंदूविकार असेल, पोटाचे विकार असतील, छातीचे विकार असतील, किडनीचे विकार असतील, तर या सर्वच आजारांबद्दल, या सर्वच सिस्टीमबद्दल जे काही कॉमन आजार आहेत जे आपल्या समाजामध्ये खूप कॉमनली आपण बघायला मिळतात, तर त्याबद्दलचं एक प्राथमिक शिक्षण म्हणजे तो आजार म्हणजे काय, तो का होतो, कशाने होतो, तो कशा पद्धतीने टाळता येतो, त्याला कुठल्या पद्धतीची ट्रीटमेंट देऊ शकतो, आपल्या हॉस्पिटलमध्ये कुठल्या पद्धतीची ट्रीटमेंट अवेलेबल आहे त्या आजारासाठी. तर या संबंधित एक एज्युकेशन प्रोग्राम करण्याचा हा आमचा उद्देश आहे, एक प्रयत्न आहे. याचा उद्देश एवढाच आहे की जे काही अज्ञान पेशंटमध्ये किंवा त्या नातेवाईकांमध्ये किंवा एकूणच समाजामध्ये आहे की आपण एस्पेशली भारतीय लोक की युजली आपण रोगाबद्दल किंवा एखाद्या डिसीजबद्दल फार विचार करून किंवा फार चिकित्सक पद्धतीने त्याचा विचार करत नाहीत. आपण एकच बघतो की बाबा काही त्रास झाला, काही आजार झाला, कुठला मोठा डिसीज झाला तर सरळ डॉक्टरकडे जायचं आणि मग जे काय ते डॉक्टर बघून घेतील. परंतु हा एक भाग ठीक आहे, एका लिमिटपर्यंत हे ठीक पण आहे. परंतु ही सिस्टीम थोडी आपल्याला आता बदलायला हवी. म्हणजे केवळ डॉक्टरांनीच सगळं करायचं ह्याच्या पलीकडे जाऊन डॉक्टरांनी पेशंटचं एज्युकेशन करायचं आणि मग पेशंटनी ते आजार ओळखणं किंवा आपल्याला तो आजार आहे का हे बघणं किंवा आपल्या आजूबाजूला कोणी तसा पेशंट आहे का हे बघणं आणि योग्य डॉक्टरकडे तो संदर्भित करणं, जेणेकरून त्या पेशंटचं डायग्नोसिस लवकर होईल, त्याची ट्रीटमेंट लवकर होईल आणि बरे होण्याचे चान्सेस हे खूप जास्त वाढतील. कारण जर आपण हा ॲप्रोच नाही ठेवला तर आमचा जे काही मागच्या 1.5 वर्षामध्ये आमचा जो अनुभव आहे तो असा आहे की पेशंट खूप टर्मिनल स्टेजला, अगदी शेवटच्या स्टेजलाच आमच्याकडे येतात आणि त्यामुळे पाहिजे तशी रिकव्हरी, अपेक्षित रिकव्हरी त्या पेशंटमध्ये होत नाही. त्यामुळे पेशंट एज्युकेशन प्रोग्राम हा एक फार महत्त्वाचा टप्पा मला असं वाटतं की तो एक आमच्या हॉस्पिटलच्या नॅचरल हिस्ट्रीमध्ये फार महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच हा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे की एक टॉपिक प्रत्येक सब्जेक्टचे जे कोणी सुपर स्पेशालिस्ट आहेत ते आपला विशिष्ट टॉपिक एक घेतील आणि तुमच्यासमोर येऊन जे काही आपले कॉमन शंका असतील किंवा काही प्रश्न असतील, काही हे असतील तर ते आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू या माध्यमातून. तर त्याचाच हा एक भाग आहे, तोच एक हा प्रयत्न आहे. तर आजचा जो आपला टॉपिक आहे तो ब्लड प्रेशर म्हणजे रक्तदाबासंबंधित आहे. मित्रांनो, रक्तदाब ह्या आजाराबद्दल आपण सर्वांनी खूप ठिकाणी वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे, बघितलेलं आहे, प्रिंट मीडियामध्ये, सोशल मीडियामध्ये, आपल्या आजूबाजूला नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये. परंतु हा आजार म्हणजे नेमका काय, कशामुळे होतो, त्याची कारणं काय आहे, तो कसा टाळता येतो, त्याचे काय कॉम्प्लिकेशन आहेत, त्याचे काय धोके आहेत आणि त्याच्यावर कसं विजय मिळवायचा, त्याच्यावर काय आहे, सगळ्या गोष्टींचा उहापोह आपण थोडक्यात आज करणार आहोत. मी रक्त निवडला असेल याचा असा विचार तुम्हाला पडला असेल तर याचं कारण असं की रक्तदाब आज मितीला जर तुम्ही स्टॅटिस्टिक्स काढलं पूर्ण जगाचं, केवळ भारताचंच नाही पूर्ण जगाचं, तर तुम्हाला असं आढळून येईल की पूर्ण जगामध्ये जवळपास 27 ते 28% डेथ ह्या एका आजारामुळे होतात आणि ते म्हणजे हृदयरोग. तुम्ही विचार करा, जगाची लोकसंख्या 7 अब्ज कोटी आहे, त्यातले 25%, 26-27% जर पॉप्युलेशन ही केवळ हृदयविकारामुळं मृत्युमुखी पडत असेल तर त्या आजाराचा आवाका किती मोठा आहे.
आणि हृदयविकार होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं जर कारण कुठलं असेल तर ते आहे ब्लड प्रेशर किंवा रक्तदाब, अति उच्च रक्तदाब. त्यामुळे जर आपल्याला पुढची गोष्ट जर प्रिव्हेंट करायची असेल, म्हणजे आपल्याला जर हृदयविकार टाळायचा असेल तर आपल्याला त्याच्या आधीच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला पाहिजे. म्हणजेच त्याचे जे काही रिस्क फॅक्टर आहेत, जसं ब्लड प्रेशर आहे, शुगर आहे, स्मोकिंग आहे, ॲडिक्शन आहेत, वेगवेगळ्या तंबाखू आहे, चरबीचे आजार आहेत, तर ह्या सर्व गोष्टींवर आपण आधी केंद्रित जर झालो आणि त्याच्यासाठी जर आपण उपाय केले, म्हणजे हे आजार होऊ नयेत यासाठी, तसंच हे जर आजार आढळले तर त्याची लवकरात लवकर ट्रीटमेंट जर आपण केली तर आपण पुढील जे धोके आहेत त्याचे ते आपण टाळण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू शकू. जेणेकरून मुख्य आजारच टाळणार नाही, तसं तर त्या फॅमिलीची जी होणारी आर्थिक परवड आहे तीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला थांबवता येईल. तर म्हणूनच आपण आज जो ह्या हृदयविकार ज्या कारणामुळे होतो त्याचं जे सगळ्यात महत्त्वाचं, मुख्य आणि सगळ्यात प्रिव्हॅलंट, म्हणजे सगळ्यात जास्त लोकांमध्ये आढळून येणारं जर कुठलं कारण असेल तर ते आहे ब्लड प्रेशर किंवा रक्तदाब. तर रक्तदाब म्हणजे नावाप्रमाणेच आपल्याला कळतं की रक्तातला जो दाब आहे म्हणजे प्रेशर आहे. आता हे प्रेशर कुठून जनरेट होतं, कोण जनरेट करतं, तर हे आणि याचा फायदा काय आहे, हे प्रेशर खरोखर शरीरासाठी चांगलं असतं का, आणि असेल तर त्याचा फायदा काय आहे, तर किती लिमिटपर्यंत ते चांगलं असतं, किती खाली आणि किती वर गेल्यानंतर धोके संभवतात आणि कुठल्या प्रकारचे धोके संभवतात, तर ह्या गोष्टींची आपण आज चर्चा करणार आहोत. तर आता रक्तदाब म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये जे आपलं रक्त प्रसरित होतं हृदयापासून पूर्ण अगदी छोट्यातल्या छोट्या पेशीपर्यंत, हे रक्त आणि बाकीचे घटक पोहोचवण्याचं काम हे रक्त करतं. आणि हे रक्ताला तिथेपर्यंत पोहोचायचं काम, ह्याला एक प्रेशरची गरज असते. कारण तुम्ही बघता, आपण जेव्हा झोपतो, उठतो, बसतो, तेव्हा कुठल्याही क्षणी रक्तपुरवठा कधीही थांबत नाही. आणि ही जी किमया आहे ही हृदयाची आणि धमन्यांची ही किमया असते की जेव्हा हार्ट पंप करतं आपलं त्यावेळेस ते रक्त मोठ्या धमनीमधून, छोट्या छोट्या त्याच्या ब्रँचेसमधून अगदी शेवटच्या पेशीपर्यंत ते पोहोचतं. आणि हे पोहोचताना एक विशिष्ट प्रकारचा दाब आवश्यक असतो, कारण तो दाब जर नसेल तर ह्या रक्ताला पुढे ढकलण्यासाठी जर शक्ती नसेल तर ते त्याचं जे मुख्य पर्पज आहे तो सॉल्व्ह होणार नाही. त्याच्यासाठीच ही सिस्टीम तयार झालेली आहे. त्यालाच आपण रक्तदाब असं म्हणतो. आता रक्तदाब हा आवश्यक आहे, यात वादच नाही. रक्तदाब जर कमी असेल तर ते चांगलं नसतं, कारण त्यामुळे सुद्धा अनेक प्रकारचे आजार होतात. तर त्या एका विशिष्ट लिमिटमध्ये, एका मध्यम पातळीवरच ब्लड प्रेशर असेल तरच त्याचा जो मुख्य उद्देश आहे तो पर्पज सॉल्व्ह होऊ शकतो. अन्यथा कमी किंवा जास्त झालं तर वेगवेगळ्या आजारांना, रोगांना आपण निमंत्रण दिल्यासारखं होतं. आता जर आता नॉर्मल ब्लड प्रेशर किती असा जर कोणी प्रश्न विचारला तर शास्त्रीयदृष्ट्या जर त्याचं उत्तर द्यायला ठरवलं आपण तर 120 आणि 80 वरचं ब्लड प्रेशर, ज्याला आपण सिस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणतो, म्हणजे जेव्हा हार्ट पंप करतं त्यावेळेसचं ब्लड प्रेशर म्हणजे सिस्टॉलिक ब्लड प्रेशर, आणि जेव्हा हार्ट रिलॅक्स होतं त्यावेळेसचे जे ब्लड प्रेशर आहे ते डायस्टोलिक ब्लड प्रेशर. असे दोन प्रकारचे त्याच्या व्हॅल्यू असतं, वरची व्हॅल्यू आणि खालची व्हॅल्यू. तर वरची व्हॅल्यू ही 120च्या वर जायला नाही पाहिजे आणि खालची व्हॅल्यू ही 80च्या वर जायला नाही पाहिजे. ठीक आहे. तसंच वरची व्हॅल्यू ही साधारण 90च्या खाली जायला नाही पाहिजे, खालची व्हॅल्यू ही साधारण 50च्या खाली जायला नाही पाहिजे. आता ह्यामध्ये एक मीन आर्टेरियल ब्लड प्रेशर म्हणून एक कन्सेप्ट असते, ज्याच्यामध्ये ह्या दोघांचं एक ॲव्हरेज साधारण आपण काढतो. तर हे मीन आर्टेरियल ब्लड प्रेशर हे साधारण 95 ते 105, या 95 ते 100 ह्या दरम्यान राहायचा आपला म्हणजे आपल्या शरीराचा प्रयत्न असतो, जेणेकरून हे कुठल्या आजारालाही निमंत्रण दिलं जाणार नाही. तसंच त्याचा जो पर्पज आहे की सर्व घटक योग्य प्रमाणात सगळ्या पेशींना पोचले पाहिजेत, तर ह्या दोन्ही गोष्टी त्यामध्ये सॉल्व्ह होऊ शकतील. तर हा रक्तदाबाचा मूळ उद्देश आहे. आता जर ह्यापेक्षा ब्लड प्रेशर जास्त झालं तर काय होतं, तर जर ब्लड प्रेशर, आता ह्याच्यासाठी जी एक सोसायटी आहे, जागतिक सोसायटी ह्याच्यासाठी स्थापन झालेली, तर त्यांनी त्याची एक लिमिट ठरवून दिलेली आहे की 120 आणि 80 याच्यावर जर ब्लड प्रेशर जात असेल कुठल्याही कारणाने किंवा बसल्या बसल्या किंवा कुठल्याही कारणाने, तर ते जर ते फिजिओलॉजिकल असेल, म्हणजे जर तुम्ही चालत असाल, फिरत असाल, वर चढत असाल, कुठलं काम करत असाल, तर एका लिमिटपर्यंत म्हणजे 120 पासून 130 135 पर्यंत साधारण जर ते ब्लड प्रेशर गेलं, किंवा 40 पर्यंत आपण म्हणू, तिथपर्यंत जर गेलं तर आपण ते फिजिओलॉजिकल आहे असं म्हणू. म्हणजे एक प्रकारे नॉर्मलच, परंतु आपल्या बॉडीची डिमांड वाढल्यामुळं हृदय त्या प्रमाणात ब्लड प्रेशर वाढवतं, किंवा आपले शरीर, त्या धमन्या अशा पद्धतीने स्वतःला ॲडजस्ट करतात की जेणेकरून ब्लड प्रेशर त्या लेवलपर्यंत जातं. आणि नंतर एकदा तो पर्पज सॉल्व्ह झाला की मग परत ब्लड प्रेशर नॉर्मल लेवलला येतं. आणि हेच आयडियल आहे, हेच नॅचरल आहे, हेच असंच असायला पाहिजे. परंतु कुठल्या ना कुठल्या कारणाने जर ब्लड प्रेशर वाढत असेल,
बसल्या बसल्या किंवा काम केल्यानंतरसुद्धा, काम केल्यानंतर जर एका लिमिटच्या वर ब्लड प्रेशर वाढत असेल आणि काम झाल्यानंतर जर ब्लड प्रेशर लवकर नॉर्मली येत नसेल, तर त्याला आपण उच्च रक्तदाब असं म्हणतो, म्हणजे हायपर टेन्शन असं शब्द आहे. इंग्लिशमध्ये त्याला सायंटिफिक शब्द त्याला हायपर टेन्शन आहे. तर आता हायपर टेन्शनबद्दल आपण बऱ्याच ठिकाणी ऐकलं आहे, वाचलं आहे, परंतु ती माहिती ही फार जुजबी माहिती आहे. त्या माहिती आधारे आपल्याला हीच माहिती आपल्याला थोडीशी शास्त्राच्या आधारे समजून घ्यायची आहे. हायपरटेन्शन हा आजार, ह्या आजाराने तुम्ही जर विचार केला तर आता असं कुठलंही एज ग्रुप नाही. पूर्वी असं समजत होतो आपण की काही विशिष्ट वयामध्येच हा आजार होतो, परंतु आताच आपण ब्लड प्रेशरची कारणमीमांसा बघितली, जे अनेक कारणं आहेत ब्लड प्रेशर वाढण्याची. तर त्यापैकी जे पहिलं कारण आहे, जे आपण पूर्वी एज असं म्हणत होतो की बाबा 40 नंतर, 50 नंतर, 60 नंतर जसं वय वाढत जातं तसं ब्लड प्रेशरचं प्रमाण वाढत जातं, असा एक आपला समज होता. परंतु 2018मध्ये एक फार मोठी स्टडी झाली होती भारतामध्ये. CSI म्हणून एक जी संस्था आहे भारताची, त्या संस्थेनं एके दिवशी पूर्ण भारतामध्ये एकाच वेळेला सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जेवढे काही ॲडल्ट पेशंट आहेत, म्हणजे जेवढे काही ॲडल्ट पॉप्युलेशन आहे, त्या सगळ्या मोठ्या व्यक्तींचं एक स्टडी केली होती की त्यांचं ब्लड प्रेशर किती आहे. आणि ती रँडम स्टडी होती, म्हणजे बसस्टँडवर, एअरपोर्टवर, कामाच्या ठिकाणी, रस्त्यावर, रहदारीच्या ठिकाणी, अशा वेगवेगळ्या ठिकाणी जिथे लोक कामाला आहेत अशा ठिकाणी ती स्टडी केली होती. आणि त्या स्टडीमध्ये वेगवेगळ्या लोकांचे त्यांनी ब्लड प्रेशर रेकॉर्ड केले. आणि त्यामध्ये सगळ्या वयाचे लोक होते, कुठल्याही सगळ्याच जेंडरचे लोक होते, स्त्री, पुरुष, मुलं, लहान मुलं, मोठी माणसं, वृद्ध माणसं, या सगळ्यांना त्यांनी त्या ग्रुपमध्ये इन्क्लूड केलं होतं. आणि ती स्टडी नंतर पब्लिश झाली होती. आणि त्या स्टडीचे जे रिझल्ट होते ते अतिशय धक्कादायक होते. आणि म्हणजे ज्याला आपण एक प्रकारचं एक पॅन्डेमिक म्हणू, म्हणजे की पूर्ण जगामध्येच एक प्रकारे, जसं आपल्याला करोनाबद्दल माहिती आहे, पण करोनाचं कसं आहे की आपल्याला त्याची माहिती आहे, त्याचे आपल्याला सिम्पटम्स कळतात, त्याचे आपल्याला पेशंट कळतात, पण ब्लड प्रेशरच्या बाबतीत हे तसं नसतं. त्यामुळे त्याची तेवढी आपल्याला ग्रॅव्हिटी नाही आहे, त्याची आपल्याला तेवढं महत्त्व नाही आहे किंवा ते कळलेलं नाही आहे. तर ह्या स्टडीमधून हेच पुढे आलं की साधारण जे यंगर एज ग्रुप आहे भारतामध्ये, जर तुम्ही पाश्चिमात्य देशाच्या कम्पॅरिझनमध्ये जर विचार केला तर भारतामध्ये पर्टिक्युलरली यंगर एज ग्रुप फार अफेक्टेड आहे. म्हणजे एल्डरली पॉप्युलेशन किंवा 60च्या नंतर 55च्या नंतरची पॉप्युलेशन तर अफेक्टेड आहेच आहे. ते ह्या पॉप्युलेशनमध्ये ह्या लोकांमध्ये तर बीपीचं प्रमाण वाढलेलं आहेच आहे. परंतु यंग एजमध्ये, म्हणजे अगदी 30मध्येच, कधी काहीमध्ये तर 25 नंतरच आपल्याला हे ब्लड प्रेशरचं प्रमाण वाढून आलेलं दिसून आलेलं आहे. आणि हा आता आपल्याला तर माहिती आहे की 25 ते 50 हा आपला प्रोडक्टिव्ह एज ग्रुप असतो. ह्याच एज ग्रुपमध्ये मॅक्झिमम लोक हे कामकरी लोक असतात. आणि जर कामकरी लोकांमध्येच ह्या आजाराने जर अशी हातपाय पसरायला सुरुवात केली तर त्यापासून होणारे दुसरे दुष्परिणाम जर आपण विचार केला तर त्या आजाराची आपल्याला ग्रॅव्हिटी लक्षात येते की हे किती सिरियस होऊ शकतं. आणि त्याच्यामुळे जर ही पॉप्युलेशन जर आपली बळी पडली या आजाराला, तर त्यामुळे देशाचं आर्थिक तसंच बाकीच्या दृष्टीनं कसा कणा मोडेल याची आपण कल्पना करू शकतो. म्हणूनच हा आजार या आजाराबद्दल आज चर्चा करत आहोत. तर याचं आता ही दुसरं जर तुम्ही प्रमाण बघाल की भारतामध्ये ओव्हरऑल पॉप्युलेशनमध्ये याचं प्रमाण किती आहे, तर साधारण दर 3 माणसांमध्ये एका माणसाला हा आजार आहे. म्हणजे जर 25च्या पुढे, 30 वर्षाच्या पुढे तुम्ही कुठलेही माणसं रँडमली सिलेक्ट जर केले तर त्या 3 माणसापैकी एका माणसाला हा आजार आहे. ही फार मोठी गोष्ट आहे आणि फार सिरियस गोष्ट आहे. तसंच आणि असं नाही की हा आजार फक्त शहरी लोकांमध्येच आहे आणि ग्रामीणमधले लोक याला बळी पडत नाहीत, असं अजिबात नाही. पूर्वी काही काळापर्यंत ते होतं, परंतु आता ज्या पद्धतीनं सगळा लाईफस्टाईल बदलत आहे, जे शहरी भागातलं जी लाईफस्टाईल आहे ती बऱ्याच प्रमाणात आता ग्रामीण भागातही पोचलेली आहे. आणि त्यामुळेच ही थोड्या प्रमाणात का होईना, पण ही कल्चर थोडीशी ग्रामीण भागातही पोहोचल्यामुळे तीसुद्धा याचा प्रादुर्भाव आपल्याला आढळून येतो. ह्या स्टडीप्रमाणे साधारण 20 ते 40%, म्हणजे एक ॲव्हरेज जर काढलं तर एक 30% पॉप्युलेशन, म्हणजे 1/3 पॉप्युलेशन ही ब्लड प्रेशरने ग्रसित आहे शहरी भागातली. आणि खेड्यातला जर विचार केला तर साधारण 20 ते 22%, म्हणजे 5 एक व्यक्ती ही खेड्यामधली ही ब्लड प्रेशरनं आजारी आहे, ग्रसित आहे. तर ह्यावरून आपल्याला त्याची ग्रॅव्हिटी लक्षात येते. आता हा आजार, आता एक गोष्ट आपल्या लक्षात आली की बाबा हा आजार मोठा आहे. जगाचा जर विचार केला तर साधारण जगाची लोकसंख्या, जी मी आधीच बोललो की 7 अब्ज 7.5 अब्जाच्या आसपास आहे, त्यातले 140 कोटी लोकांना ह्या आजाराची लागण झालेली आहे. तुम्ही कल्पना करू शकता, म्हणजे 1/5 ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन इज ऑलरेडी अफेक्टेड
20% पॉप्युलेशन, एक पंचमांश पॉप्युलेशन ही ऑलरेडी अफेक्टेड आहे. तसंच भारतामध्ये सुद्धा जर विचार केला तर 25 ते 30% जर आपण ॲव्हरेज काढलं सगळ्या गोष्टीचं, तर एक 20 ते 25% पॉप्युलेशन ही अफेक्टेड आहे एका विशिष्ट एज ग्रुपमधली, आणि पर्टिक्युलरली प्रोडक्टिव्ह एज ग्रुपमधली. ही जास्त चिंताजनक बाब आहे. मग आता हा जो आजार आहे, ह्या आजाराची काय कारण मीमांसा आहे किंवा हा आजार का होतो याचं पण आपण विश्लेषण केलं पाहिजे. तर आता आपण जर आजाराच्या कारणांचा विचार केला तर मी जसं पहिल्यांदा बोललो की वय आहे, तर वयासोबतच एक महत्त्वाचा फॅक्टर असतो जेनेटिक, म्हणजे अनुवंशिक फॅक्टर. आपण बघत असाल की ज्या फॅमिलीमध्ये ब्लड प्रेशर हे खूप कॉमन असतं, म्हणजे आईवडिलांना असेल, काकांना असेल, किंवा आईकडच्यांना असेल, मामा मामी किंवा आजी आजोबा, काका काकू किंवा आईवडील किंवा भाऊ बहीण. तर ह्या इतर पॉप्युलेशनपेक्षा ज्यांच्या फॅमिलीमध्ये हायपरटेन्शनची हिस्ट्री नाही आहे, अशा पॉप्युलेशनपेक्षा ज्यांच्यामध्ये हिस्ट्री आहे अशा पॉप्युलेशनमध्ये याचं प्रमाण हे खूप जास्त आहे. म्हणजे जर आईवडिलांपैकी एकाला जरी ब्लड प्रेशर असलं तरी मुलांमध्ये ते येण्याचे चान्सेस हे 20% 15 ते 20%, म्हणजे इतक्या जास्त प्रमाणामध्ये त्याचा प्रादुर्भाव होतो. आणि जर योग्य खबरदारी आपण घेतली नाही, म्हणजे ज्यांना खूप स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री आहे आणि अशा लोकांनी जर योग्य ती खबरदारी नाही घेतली तर हा अजून लवकर होऊ शकतो. म्हणजे आजार तर होईलच, पण तो अजून लवकर होईल, म्हणजे जे अजून वाईट असणार आहे पेशंटसाठी इन जनरल. तर त्याच्यामुळे हे कळणं आवश्यक आहे की जर आपल्या आईवडिलांना, काका काकूंना, मामा मामींना जर हा आजार असेल तर हा आजार आपल्यालाही होऊ शकतो. त्यामुळे अनुवंशिकता हे एक त्याचं महत्त्वाचं कारण आहे. दुसरं कारण जर आपण बघितलं तर आपली लाईफस्टाईल. आज आपण बघतो की लाईफस्टाईलमध्ये सगळ्याच गोष्टी आल्या. आपलं डाएट आलं, आपलं दिनचर्या आली, आपली डे टू डे लाईफ कसं जगतो आपण ते सगळं आलं. तर आता आपण डाएटपासून चालू करू. जे आपलं डाएट आहे, जे आपलं जेवण आहे, ते मागच्या 10, 15, 20 वर्षामध्ये खूप बदलून गेलेलं आहे. जे ट्रॅडिशनल जे फूड होतं, ज्याच्यामध्ये वरण भात, भाजी पोळी, सॅलड हे अशा पूर्णतः असलेलं अन्न आता थोडं ते लोप पावतं आहे आणि त्याची जागा जास्त जंक फूड, फास्ट फूड, अधिक मीठ असलेले पदार्थ, अधिक तेल असलेले पदार्थ, अधिक मसाले असलेले पदार्थ ह्यांनी घेतलेले आहे. आणि जर आपण याचा विचार केला तर ही जर घटक हे सतत आणि खूप फ्रिक्वेंटली घेतले गेले तर इनडायरेक्टली याचा परिणाम आपल्या ब्लड प्रेशर वाढवणार होतो. ह्या गोष्टी लगेच लक्षात येत नाहीत. साधारण एक 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर, 15 वर्षानंतर याचा परिणाम आपल्याला जाणवतो. त्यामुळे जितकी ही लाईफस्टाईल या लाईफस्टाईलला जितकं आपण समजू आणि हे बदलण्याचा जितका प्रयत्न करू तितकं ते आपल्या फायद्याचं ठरेल. खूप अजून एक गोष्ट आपल्याला जाणवतं की जे काही आपले ज्याला आपण इंग्लिशमध्ये सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणतो, जेणेकरून की आपण फारसं एक्झरसाईज करत नाही, आपण फारसं चालत नाही. जी पूर्वी आपली पद्धत होती, लोक शेतामध्ये जायचे, फिरायला जायचे, त्यामुळे कुठल्या ना कुठल्या पद्धतीचा व्यायाम व्हायचा, तर ते आपल्याकडे आता फार लोप होत चाललेलं आहे. अशी हार्डली 1 ते 2% पॉप्युलेशन असेल जे खरोखरच रेग्युलरली व्यायाम किंवा ॲटलिस्ट चालणं वगैरे तरी करत असतील. परंतु मेजॉरिटी लोक हे कुठल्याही प्रकारचा व्यायाम करत नाहीत आणि ही चुकीची गोष्ट आहे. त्याच्यामुळेच हायपरटेन्शनचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळं एक्झरसाईज न करणं, व्यायाम न करणं हे एक महत्त्वाचं कारण आहे. ज्या पद्धतीचं आपण काम करतो आता वेगवेगळ्या ऑफिसमध्ये, जे आपले प्रोफेशन आहे, तर त्या प्रोफेशनचा एक भाग म्हणून आपलं कामच असं आहे की आपण बसून राहतो अनेक तास, 4 तास, 5 तास, 8 तास, 10 तास, अक्षरशः 12-12 ताससुद्धा असे काही प्रोफेशन आहेत की जिथे 12-12 तासापर्यंत लोक केवळ बसून असतात. आणि अशा पद्धतीनं केवळ बसून राहणं ह्यामुळे दुष्परिणाम असा होतो की केवळ ब्लड प्रेशरच वाढतं असं नाही, तर चरबी, शुगर आणि बाकीचे आजारसुद्धा ह्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात वाढतात. आणि ऑब्व्हियसली की त्याचे दुष्परिणाम आपल्याला निश्चितपणे पुढच्या काही काळामध्ये अनुभवाला येतात. तर त्यामुळे ते एक कारण आहे. 6वी गोष्ट आहे की स्ट्रेस, ताणतणाव, वाढलेल्या अपेक्षा, कॉम्पिटिटिव्हनेस, सगळ्याच गोष्टींची आपल्या वाढलेल्या अपेक्षा, ह्या सगळ्या गोष्टींचा इनडायरेक्टली डायरेक्टली आपल्यावर नाही म्हणलं तरी ताण येतोच. आणि हा ताण कॉन्शियसली किंवा सबकॉन्शियसली जरी आपल्याला तो जाणवत नसला तरी आपल्या बॉडी लँग्वेजमधून किंवा आपल्या कुठल्या गोष्टीमधून तो डेफिनेटली जाणवतो. आणि हा अशा प्रकारचा सबकॉन्शियसला असलेला न जाणवणारा ताण हा या हायपरटेन्शनला अजून खतपाणी घालतो. त्यामुळं तीसुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲडिक्शन, किंवा आपण ज्याला व्यसन म्हणतो. आपल्याला माहिती आहे की व्यसनाचं प्रमाण हे मागच्या 25-30 वर्षामध्ये एस्पेशली शहरामध्ये आणि तसंच काही प्रमाणात ग्रामीण भागामध्ये तो खूप मोठ्या प्रमाणात पसरला आहे.
सगळ्यात महत्त्वाचं व्यसनाबद्दल जर म्हणाल तर दारू, अल्कोहोल जे रेग्युलरली अल्कोहोल पितात अशा लोकांना ब्लड प्रेशर होण्याचं प्रमाण हे 25 ते 30% आहे. म्हणजे दारूमुळं लिव्हर खराब होते आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे, परंतु दारूमुळे ब्लड प्रेशर वाढतं हे फार कमी लोकांना माहीत असेल. दारूमुळे लकवा होण्याचे चान्सेस हे वाढतात, दारूमुळे मेंदूमध्ये रक्तस्राव होण्याचे चान्सेस वाढतात. हे सगळं शेवटी ब्लड प्रेशर वाढल्यामुळे होतं, याची फार कमी लोकांना कल्पना असेल. त्यामुळे व्यसन हा पण एक फार मोठा भाग आहे ब्लड प्रेशर वाढण्यामागे. त्यामुळे ह्या ज्या त्यानंतर काही विशिष्ट पॉप्युलेशन जसे काही स्त्रियांमध्ये स्पेशली जेव्हा स्त्रियांचा पोस्ट मेनोपॉझल पार्ट जो असतो साधारण एक 40-45 नंतर किंवा 50 नंतर जेव्हा त्यांची रजोनिवृत्तीचा जो काळ असतो त्या पिरियडमध्ये हार्मोनल चेंजेसमुळे ब्लड प्रेशर वाढण्याचा धोका हा या पॉप्युलेशनमध्ये बऱ्यापैकी जास्त असतो. आणि म्हणूनच ह्या वयोगटातल्या स्त्रियांनी पर्टिक्युलरली या बाबतीत सजग असणं फार जरुरी आहे. ह्या कारणमीमांसा सांगण्याचा उद्देश हाच आहे की आपल्याला एक आयडिया यावी की जेणेकरून ज्या गोष्टी आपण टाळू शकतो, किमान ज्या आपल्याला ऑलरेडी जेनेटिकली आलेल्या आहेत, जरी त्या आलेल्या असल्या तरी काही प्रमाणात तरी आपण त्या गोष्टी पोस्टपोन करू शकतो, काही प्रमाणात ढकलू शकतो आपल्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करून. आणि म्हणून हे कारणं आपण इतक्या डिटेलमध्ये बघितली. आता हे जे ब्लड प्रेशरचे कारणं आहेत हे जे रेग्युलर ब्लड प्रेशर आहे त्याबद्दलचे आहेत. अर्थात ब्लड प्रेशरच्या ह्याचं मेन कारण काय आहे हे अजूनही कळलेलं नाही आहे, हे आपण समजून घ्यायला हवं. असं एकही कुठलं स्पेसिफिक कारण नाही की ज्याच्यामुळं ब्लड प्रेशर होतं आणि ते कारण काढून टाकल्यानंतर ब्लड प्रेशर पूर्णतः बरं होतं, असं ब्लड प्रेशरच्या बाबतीत कधीही होत नाही. ब्लड प्रेशर ही नेहमी राहणारी गोष्ट आहे, ती फक्त आपण कंट्रोल करू शकतो, ती आपण मूळतः काढू शकत नाहीत. ही गोष्ट समजून घेणं जरुरी आहे. आता हा भाग झाला, याला आपण साधारण इंग्लिशमध्ये प्रायमरी हायपरटेन्शन किंवा इडिओपॅथिक हायपरटेन्शन असं म्हणतो की ज्याचं कारण माहीत नसतं आणि जे 90 ते 95% पॉप्युलेशनमध्ये आढळतं. आता उरलेले जी 5-10% लोक आहेत की ज्याच्यामध्ये ब्लड प्रेशर असतं आणि त्याला एक विशिष्ट कारण असतं. आता कुठली कारणं असतात तर काही पेशंटला किडनीचा आजार असतो, स्पेसिफिक आजार असतो किडनीचा की ज्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं. काहींना किडनीला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्यामध्ये मेजर ब्लॉकेजेस असतात, त्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं. काही लोकांना अंतस्तर ग्रंथीचे किंवा ज्याला आपण एंडोक्रायनल जसं थायरॉईड आहे किंवा अजून काय अंतस्थ ग्रंथी ज्याला आपण फिओक्रोमोसायटोमा हा आजार म्हणतो, तर ॲड्रिनल ग्लँड आहे, तर अशा प्रकारच्या आजारामुळे सुद्धा ब्लड प्रेशर वाढतं. एस्पेशली जर पेशंटचं वय कमी असेल, म्हणजे साधारण 18 वर्षापासून ते 30 वर्षापर्यंतचं पेशंटचं वय असेल आणि ब्लड प्रेशर जर खूप जास्त प्रमाणात असेल किंवा ट्रीटमेंट देऊन सुद्धा ब्लड प्रेशर हवं त्या प्रमाणात कंट्रोल होत नसेल तर ह्या आजारांची कारणमीमांसा करायला हरकत नाही. परंतु ह्याचं शक्यता किंवा ह्याची पॉसिबिलिटी फार कमी आहे. मेजॉरिटी ब्लड प्रेशरचे कारण हे कळत नाही, जसं मी आधी सांगितलं त्याप्रमाणे. परंतु या स्क्रीनिंगचा फायदा एवढाच होतो की जे काही डिटेक्टेबल कारणं असतील त्या कारणाची जर आपण ट्रीटमेंट केली आणि ते कारणं त्याला लागणारी जी ट्रीटमेंट तीच आपण काही मध्ये मात्र त्या गोळ्या बंद होतात. परंतु हे गोळ्या बंद होणाऱ्या पेशंटचं प्रमाण हार्डली 1 ते 2% आहे. उरलेल्या 97-98% लोकांमध्ये ट्रीटमेंट ही चालू ठेवावीच लागते, आयुष्यभर चालू ठेवावी लागते. आता आपण एवढं ज्या ब्लड प्रेशरबद्दल बोलतोय तर ह्याच्यासाठी एवढं घाबरण्याची गोष्ट काय आहे, तर त्याच्यामुळे त्याची होणारे धोके काय किंवा ज्याला आपण कॉम्प्लिकेशन म्हणतो, तर हे काय आहेत किंवा ह्या ब्लड प्रेशरला एवढं महत्त्व देण्यासारखं याच्यात काय आहे. तर ब्लड प्रेशरला सायलेंट किलर असं म्हणतात. म्हणजे सायलेंट किलर ह्याच्यासाठी की तो इट्स अ किलर, तो आजार आहे आणि तो सायलेंट आहे. म्हणजे जो आजार आपल्याला दबक्या पावलाने येतो, आपल्याला त्याचे थांगपत्ताही लागत नाही, आपल्याला कुठलाही त्रास होत नाही, कुठल्याही पद्धतीचे सायन्स त्याचे दिसत नाहीत आणि अचानक कुठल्या तरी विशेष दुसऱ्या कामासाठी आपण जातो, कुठल्या तरी आजारासाठी जातो आणि त्यावेळेस ह्या रोगाचं निदान होतं. म्हणून त्याला सायलेंट किलर असं म्हणतात. याचा प्रॉब्लेम असा होतो की ह्याचा त्रास नसल्यामुळे आपण डॉक्टरकडे हा आजार तुम्हाला आहे, याच्या गोळ्या घ्याव्या लागतील, परंतु आपल्याला त्रास नसल्यामुळं आपण शक्यतो त्या टाळण्याच्याच मूडमध्ये असतो की मला जर काही त्रासच नाही तर मी गोळ्या का घेऊ. कारण प्रत्येक गोष्टीचा आपला स्वभावच आहे की जोपर्यंत आपल्याला स्वतःला त्याचा अनुभव होत नाही आणि आपल्याला एखादी विशिष्ट औषध घेऊन तो रोग जात नाही तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीवर विश्वास बसत नाही. ब्लड प्रेशरच्या बाबतीत प्रॉब्लेम असा आहे की त्याचा त्रास काहीही होत नाही आणि त्यामुळे एक तर आपला त्याच्यावर विश्वास बसत नाही आणि जरी विश्वास ठेवला तरी गोळ्या कंटिन्यू करण्याची आपली मानसिकता नसते.
त्यामुळे याला सायलेंट किलर असं म्हणतात. आता याचे काय धोके आहेत, याचे काय कॉम्प्लिकेशन आहेत, तर याचं महत्त्वाचं 4 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत ज्या ब्लड प्रेशर अफेक्ट करतात आपल्या शरीरामध्ये. पहिली गोष्ट आहे सगळ्यात महत्त्वाची, ती म्हणजे हृदय, हार्ट. दुसरी गोष्ट आहे ब्रेन, मेंदू. तिसरी गोष्ट आहे किडनी, मूत्रपिंड. आणि चौथी गोष्ट आहे डोळे. ठीक आहे. आता पहिली जी गोष्ट आहे, जसं मी आपण सुरुवातीलाच याबद्दल आपण चर्चा केली की हृदयविकाराचं प्रमाण हे जगामध्ये सर्वाधिक जास्त आहे, पूर्ण जगामध्ये. हे स्टॅटिस्टिक्स पूर्ण जगाचं आहे, केवळ भारताचं किंवा विशिष्ट आपल्या राज्याचं नाही. त्यामुळे ह्या आजाराचं जे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे रक्तदाब. आणि म्हणूनच याचा पहिला परिणाम रक्तदाबाचा, उच्च रक्तदाबाचा जो पहिला टार्गेट कुठला असेल, कशावर परिणाम होत असेल कुठल्या अवयवावर, तर ते म्हणजे हृदय. म्हणून या बाबतीत आपण अतिशय सावध असणं जरुरीचं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे हृदयविकार, हृदयाच्या नसांमध्ये होणारे ब्लॉकेजेस किंवा येणारे सिव्हिअर हार्ट अटॅक, मायनर हार्ट अटॅक असतील, मेजर हार्ट अटॅक असतील, ह्या सगळ्यांचं कारण हे याचं मेजर कारण हे रक्तदाब आहे. म्हणून रक्तदाब कंट्रोल जर आपण केला आणि एका लिमिटच्या वर जर रक्तदाबाला वाढू दिलं नाही, तो कंट्रोल ठेवला, त्या पद्धतीची लाईफस्टाईल जर ठेवली, तर आपण एका मोठ्या प्रमाणापर्यंत, मोठ्या हद्दीपर्यंत आपण हृदयविकाराला सुद्धा रोखू शकतो. जी लाईफस्टाईल ब्लड प्रेशरसाठी आहे, तशाच पद्धतीची लाईफस्टाईल ही कोलेस्ट्रॉल ज्यांना वाढलेलं आहे, शुगर ज्यांना आहे, अशा किंवा ज्यांचं वय जास्त आहे, ज्यांचं वजन वाढलेलं आहे, अशा सर्वच लोकांसाठी ॲप्लिकेबल आहे, त्यांनासुद्धा ती लागू पडते. म्हणून जर आपण ब्लड प्रेशरसाठी ट्रीटमेंट घेत असू, त्याची लाईफस्टाईल करत असू, तर इनडायरेक्टली आपण बाकीच्या आजारांना, केवळ हृदयविकारालाच नाही तर बाकीच्या आजारांनासुद्धा टाळतो इनडायरेक्टली. हे आपण समजून घ्या. तर हृदयविकार रोखणं. आणि दुसरं असंही काही स्टडीज आहेत, असंही आढळून आले की जरी दुर्दैवाने ब्लड प्रेशरमुळं असलेल्या व्यक्तीला जरी हार्ट अटॅक असला, जरी तो पेशंटला गोळ्या घेत असला आणि तरीसुद्धा पेशंटला हार्ट अटॅक आला, तरी तो जो हार्ट अटॅक होतो तो जे पेशंट ट्रीटमेंट घेत नाहीत अशा पेशंटपेक्षा तो हार्ट अटॅक कमी सिव्हिअर असतो. त्यामुळे जर ब्लड प्रेशर जास्त असेल, अनकंट्रोल्ड असेल आणि कुठलीही जर ट्रीटमेंट तुम्ही घेत नसाल आणि जर तुम्हाला हार्ट अटॅक असेल, तर त्याची सिव्हिरिटी ही ट्रीटमेंट घेणाऱ्या पेशंटपेक्षा खूप जास्त असते. त्यामुळे तसंच मृत्यूचं प्रमाणसुद्धा जे ब्लड प्रेशरची ट्रीटमेंट घेत आहेत अशामध्ये सुद्धा न घेणाऱ्या पेशंटपेक्षा खूप कमी आहे. त्यामुळे तो सुद्धा एक ॲडव्हान्टेज आहे, हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. दुसरा ऑर्गन आहे, दुसरं एक महत्त्वाची सिस्टीम किंवा अवयव आहे, तो आहे ब्रेन, मेंदू. आपल्याला माहिती आहे की लखवा किंवा पॅरालिसिस ज्याला आपण म्हणतो, ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण, जसं हृदयविकाराचं मी सांगितलं तसंच सगळ्यात महत्त्वाचं कारण हे रक्तदाब आहे. जसं हृदयविकार हे जगातलं पहिल्या नंबरचं कारण आहे, तसं स्ट्रोक किंवा पॅरालिसिस हे जगातलं 3 नंबरचं मृत्यू होण्याचं, लोक मृत्युमुखी पडण्याचं 3 नंबरचं कारण आहे. म्हणजे विचार करा की आपण एक गोष्ट जर प्रिव्हेंट करत असू, एका गोष्टीवर जर आपण नियंत्रण मिळवत असू, तर आपण इनडायरेक्टली किती गोष्टींवर नियंत्रण. जर तुम्ही विचार केला, आता विचार करा की जर एखाद्या यंग पेशंटला, ज्याचं वय 50-55च्या आत आहे, जो एक प्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये आहे, आणि असा पेशंट जर पॅरालिसिस होऊन घरी पडला, ज्याच्यावर पूर्ण फॅमिली डिपेंडंट आहे, अशी व्यक्ती जर पॅरालिसिस होऊन जर घरी पडली, तर फायनान्शियल नुकसान, सोशल, फॅमिलीचं नुकसान, हे या सगळ्या गोष्टी, सामाजिक, आर्थिक आणि स्वतः त्या व्यक्तीचं व्यक्तिगत नुकसान, त्याच्या स्वतःच्या पर्सनॅलिटीला किंवा त्याच्या ओव्हरऑल व्यक्तिमत्वाचं ते किती नुकसान आहे ह्याचा आपण विचार करू शकता. आणि म्हणूनच ह्या रक्तदाबावर नियंत्रण करणं हे या गोष्टीसाठीच अतिशय आवश्यक आहे. तिसरं जे अवयव आहे ते म्हणजे किडनी. आपण भरपूर पेशंट बघतो मूत्रपिंड निकामी झालेले, आणि जर तुम्ही विचार कराल तर ह्या आजारामुळं, म्हणजे मूत्रपिंडामुळं मृत्युमुखी होण्याचं प्रमाणसुद्धा खूप जास्त आहे. यामध्ये सुद्धा यंग पॉप्युलेशन खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हॉल्व झालेली असते. तर जर आपण ब्लड प्रेशरवर नियंत्रण करू, तर किडनीचे होणारे आजार, त्याच्यानंतर पुढे किडनीचं लागणार प्रत्यारोपण किंवा आपण ज्याला किडनी ट्रान्सप्लांट म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण केवळ ब्लड प्रेशर योग्य पद्धतीने, योग्य प्रमाणात जर नियंत्रित ठेवलं तर हे मोठ्या प्रमाणात टाळू शकतो. चौथी गोष्ट आहे डोळा. जशी ब्लड प्रेशर या बाकीच्या अवयवांवर परिणाम करतं, तसंच डोळ्याच्या रक्तवाहिन्यांवर सुद्धा ते परिणाम करतं, आणि हळूहळू ते
अंध करण्याचं पण एक कारण ठरतं. खूप ॲडव्हान्स स्टेजमध्ये जर आपण ब्लड प्रेशर कंट्रोल केलेला नसेल तर डोळ्याच्या मागच्या असलेल्या पडद्यावर सूज येऊन आपण डोळेसुद्धा गमावण्याची भीती असते आणि ही जी दृष्टीहीनता असते ही परमनंट असू शकते, इरिव्हर्सिबल असू शकते. त्यामुळं ही सुद्धा गोष्ट आपण समजून घेणं जरुरीचं आहे. तेव्हा मित्रांनो, मग आता जर हा आजार एवढा दुर्धर असेल आणि इतके मोठे मोठे आजार जर ह्या ब्लड प्रेशरमुळे किंवा रक्तदाबामुळे होत असेल तर याला कसं प्रिव्हेंट करायचं किंवा याला कसं टाळायचं आणि याच्यासाठी काही ट्रीटमेंट नाही का, फार निराश होण्यासारखं किंवा फ्रस्ट्रेट किंवा डिप्रेस होण्यासारखं अजिबात नाही. मी जसं सांगितलं जी आपण कारणमीमांसा बघितली, आता आपल्याला त्याच कारणमीमांसाच्या दृष्टीनंच ह्या गोष्टीचा विचार करत जायचं आहे. उदाहरणार्थ आता आपण पहिल्या गोष्टीचा विचार करू, जेनेटिक. तर जेनेटिकली जेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला फॅमिली हिस्ट्री आहे, स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री आहे की आपल्या फॅमिलीमध्ये क्लोज रिलेटिव्समध्ये ब्लड प्रेशरचा आजार आहे, तर आपण असं समजून घ्यायचं की आपल्यालाही तो होऊ शकतो आणि ते टाळण्यासाठी वयाच्या अगदी सुरुवातीपासूनच म्हणजे लहान मुलांच्या वयापासूनच आपण हे समजून घ्यायला हवं की चांगल्या पद्धतीचं जेवण, फास्ट फूड न खाणं, पूर्ण अन्न ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट, व्हिटॅमिन्स, मिनरल्स ह्या सगळ्या गोष्टी योग्य प्रमाणामध्ये, सॅलॅड्स ह्या सगळ्या गोष्टी योग्य प्रमाणामध्ये आपल्या वजनाप्रमाणे योग्य प्रमाणात शास्त्रीयदृष्ट्या असतील याची आपण काळजी घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट टाळण्यासाठी महत्त्वाची म्हणजे व्यायाम, ज्याला आपण कमीत कमी ज्या वेगवेगळ्या स्टडी झालेल्या आहेत त्या स्टडीनुसार रोज प्रत्येक व्यक्तीने किमान आठवड्यातून 5 दिवस तरी अर्धा तास व्यायाम करणं जरुरी आहे. यामध्ये तुम्ही जिममध्ये जाऊन व्यायाम करू शकता किंवा जिममध्ये जर तुम्ही जाऊ शकत नसाल किंवा थोडा वेळ नसेल तर तुम्ही सिम्पल घरी सायकलिंग करणं किंवा ट्रेडमिल टेस्ट करणं किंवा सिम्पल वॉक करणं, अगदी सगळ्यात साधं रोज अर्धा तास वॉक करणं, ब्रिस्क वॉक ज्याला आपण म्हणतो की जेणेकरून आपण जे चालतो त्याच्यात थोडंसं फास्ट गतीनं चालणं, तेवढं जरी आपण केलं तरी त्याचा फार मोठा परिणाम लाँग टर्ममध्ये आपल्याला आढळून येईल. तिसरी गोष्ट जी आहे की ताणतणाव. आता ताणतणाव हे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहेत. आपण ते पूर्णतः कमी किंवा पूर्णतः नष्ट करू शकत नाहीत किंवा त्यांना आपण पूर्ण ओव्हरलूक किंवा निग्लेक्ट पण करू शकत नाहीत. मग परंतु आपण आपली मेंटॅलिटी किंवा आपला दृष्टिकोन मात्र निश्चितपणे बदलू शकतो. जास्त अपेक्षा ठेवणं, जास्त कॉम्पिटिटिव्ह राहणं किंवा एखाद्या गोष्टीचा आग्रह करणं, ह्या गोष्टींचा विचार कमीत कमी केलेलाच बरा. किंवा कोण आपल्याशी काय बोलतो आहे किंवा कोण आपल्याला काय क्रिटिसाईज करतं आहे, कोण आपल्याबद्दल काय विचार करतं आहे, ह्या गोष्टीचा फारसा विचार न करणं. ह्यासाठी योगा किंवा मेडिटेशन याचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग झालेला आहे आणि याच्यावर शास्त्रीय पेपरसुद्धा, सायंटिफिक पेपरसुद्धा पब्लिश झालेले आहेत पूर्ण जगामध्ये आणि त्याच्यामध्ये अगदी निश्चितरित्या हे प्रूव्ह झालेलं आहे की जर तुम्ही काही वेळासाठी रोज योग कराल, मेडिटेशन कराल तर मनाला स्थिरता येऊन त्याचा एक पॉझिटिव्ह इफेक्ट, ज्याला आपण ऑप्टिमिझम म्हणतो की एक पॉझिटिव्ह आउटलुक आपल्यामध्ये निश्चितपणे हळूहळू निर्माण होतो आणि जेणेकरून ही जी स्ट्रेसची लेवल आहे, ही जी तणावाची लेवल आहे, ही आपण खूप प्रमाणामध्ये केवळ आपल्यासाठीच नाही तर आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांसाठी सुद्धा कमी करण्याचा एक प्रयत्न निश्चितपणे करू शकतो. याच्या पुढची गोष्ट, हा भाग झाला एक आपल्या लाईफस्टाईलचा. जर असं आढळून आलेलं आहे की जर तुम्ही 3 महिन्यापर्यंत जर तुम्हाला ब्लड प्रेशर ही गोष्ट डायग्नोसिस झालेली आहे, जर तुमचं निदान झालेलं आहे की बाबा तुम्हाला ब्लड प्रेशर आहे आणि मग त्यानंतर हे 2 पर्याय असतात आपल्याला. एक तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन असते जे नेहमीच चालू राहणार असतं, दुसरं असतं फार्माकोथेरपी की ज्याला आपण टॅबलेट्स म्हणतो, काही गोळ्या घेणं असं म्हणतो. तर मुख्यतः भर हा डॉक्टरांचा हा लाईफस्टाईल मॉडिफिकेशनवर असतो. कारण असं आढळून आलेलं आहे की तुम्ही वरच्या ह्या सगळ्या गोष्टी जर करत असाल आणि तुमचं ब्लड प्रेशर हे माइल्ड रेंजमध्ये असेल, म्हणजे जर तुमचं ब्लड प्रेशर हे 140 ते 160 या दरम्यान असेल आणि खालचं ब्लड प्रेशर हे साधारण 80 ते 100 या दरम्यान असेल, तर म्हणजे 85 ते 100 या दरम्यान जर असेल, अतिशय सावधानतेने, खबरदारीने ह्या लाईफस्टाईलला जर फॉलो केलं, योग्य पद्धतीने जर याचा अवलंब केला तर निश्चितपणे तुम्हाला गोळ्या घेण्याची तुमची जी पर्सेंटेज आहे ती खूप कमी होतं. तसंच जर गोळ्या लागत असतील जरी तुम्हाला, तरी त्याचं गोळ्या चालू करण्याची जी ड्युरेशन आहे ती आपण बऱ्याच प्रमाणात लांबवू शकतो. तर तो एक फार मोठा ॲडव्हान्टेज आहे लाईफस्टाईल मॉडिफिकेशनचा. क्षमा करा, एक आपण याबद्दल एक डायग्नोसिसबद्दल बोललेलो नाही, एक थोडं 2 मिनटं मी त्याची घेतो.
ब्लड प्रेशर डायग्नोज करण्यासाठी केवळ एक रीडिंग पुरेशी होत नाही. समजा तुम्ही एखाद्या क्लिनिकमध्ये गेलात आणि तुमचं ब्लड प्रेशर जर 140-90च्या वर आहे असं जर तुम्हाला सांगितलं, तर लगेच तुम्हाला ब्लड प्रेशर आहे असं लेबल करता येत नाही. त्याच्यासाठी काही प्रोटोकॉल असतात. जसं की गेल्यानंतर तुम्ही कमीत कमी 15-20 मिनटं ते अर्धा तास शांत बसलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचे शीतपेय किंवा बेव्हरेजेस हे पिले नसलेले पाहिजेत. तुमचं मन शांत असलं पाहिजे. तुम्ही चालून न आलेले असले पाहिजेत. तुम्ही शांत बसलेले असले पाहिजेत. आणि अशा वेळेस तुमच्या 3 रीडिंग ह्या घेतलेल्या पाहिजेत योग्य पद्धतीने, शास्त्रीय पद्धतीने. आणि ह्याच्यानंतर असं जेव्हा अशा 3 रीडिंग घेऊन त्याचं ॲव्हरेज घेऊन असं तुमचं फॉलोअप कमीत कमी 3 ते 4 वेळेस, आठवडा किंवा 2 आठवड्याच्या गॅपनी झाल्यानंतर जर तुमचं ब्लड प्रेशर ह्याच रेंजमध्ये राहत असेल तरच तुम्हाला ब्लड प्रेशर आहे असं आपण सायंटिफिकली म्हणू शकतो. आणि तरच तुम्ही हायपरटेन्सिव्ह आहात किंवा रक्तदाब तुम्हाला आहे असं आपण सायंटिफिकली म्हणू शकतो. आणि त्यानंतरच मग ह्या गोष्टींचा विचार चालू होतो. मी आधी पण तुम्हाला सांगितलं की गोळ्या ज्या आहेत ह्या बऱ्याचशा प्रकारच्या गोळ्या आता अवेलेबल आहेत. आणि ह्या गोळ्यांचं सेफ्टी ही मागच्या अनेक वर्षापासून पूर्ण जगामधल्या अनेक पेशंटमध्ये त्याची टेस्टिंग झालेली आहे. त्यामुळे त्या खूप प्रमाणात त्या सेफ आहेत. त्याचे जे साईड इफेक्ट आहेत ते अतिशय कमी प्रमाणात आहेत, खूप मिनिमल आहेत. आणि त्यापासून होणारे जे फायदे जर तुम्ही बघितले तर ते खूप जास्त प्रमाणात आहेत. म्हणजे जर पेशंट योग्य प्रमाणात या गोळ्या जर घेत असतील रेग्युलरली तर तुम्ही जवळपास 40% हे जे आपण कॉम्प्लिकेशन सांगितले, हृदयविकाराचे असतील किंवा पॅरालिसिसचे असतील, डोळ्याचे संबंधित असतील, किडनीच्या संबंधित असतील, तर ह्या जे होणारे आजार आहेत ते 40% आपण त्याच्यामध्ये कमी करू शकतो. तसंच त्याची जी सिव्हिरिटी आहे, म्हणजे हे जे आजार ट्रीटमेंट न घेता जे खूप सिव्हिअर फॉर्ममध्ये प्रेझेंट होतात, खूप सिरियस कंडिशनमध्ये प्रेझेंट होतात, तर ते आपण त्याची सिव्हिरिटी, त्याची तीव्रता ही या ट्रीटमेंटमुळे आपण बऱ्याच प्रमाणात कमी करू शकतो. तर हा एक त्याचा फार मोठा ॲडव्हान्टेज आहे. आणि परत एकदा मला हे नमूद करावं असं वाटतं की ब्लड प्रेशर ह्या आजाराला केवळ आणि केवळ कंट्रोल करता येतं. हा आजार समूळरित्या काढता येत नाही, हे पक्क डोक्यात ठेवा. कोणी कितीही जरी सांगितलं आणि तुम्हाला स्वतःला किती जरी चांगलं वाटत असलं तरीसुद्धा हे समजून घेणं आवश्यक आहे की चालू केलेली ट्रीटमेंट जे कोणी तुमचे फिजिशियन असतील, कार्डिओलॉजिस्ट असतील किंवा तुमचे जे कोणी कन्सल्टंट असतील त्यांनी फार विचार करून ही तुम्हाला टॅबलेट चालू केलेली आहे. त्यामुळे आपल्या मनाने किंवा कुणाच्या सांगण्यावरून कृपया तुम्ही गोळ्या बंद करू नका. त्या गोळ्या जर तुमचा ब्लड प्रेशर कंट्रोल होत असेल तर ते डॉक्टर तुमच्या बरोबर त्यांच्या पद्धतीप्रमाणे नक्कीच त्या गोळ्यांचा डोस कमी करतील. परंतु तुम्ही तुमच्या मनाने गोळी एकदम बंद करायची नाही किंवा गोळी बदलवून घ्यायची नाही किंवा गोळीचा डोस कमी करायचा नाही. त्यामुळे हे समजून घेणं तुमच्यासाठी अतिशय आवश्यक आहे. ब्लड प्रेशर आपल्याला झालं आहे म्हणून अजिबात चिंतित व्हायचं कारण नाही. या आजारावर मी जसं सांगितलं की त्याची खूप चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट आहे, सगळ्याच लाईफस्टाईल मॉडिफिकेशनची, तसंच फार्माकोथेरपी किंवा टॅबलेटची. त्यामुळे बिलकुल घाबरायची गरज नाही, बिलकुल निराश होण्याची गरज नाही. खूप पेशंट आज आमच्याकडे हजारो पेशंट येतात जे मागच्या कित्येक वर्षापासून, मागच्या 7-8-10 वर्षापासून आम्ही बघतो ते आमच्या फॉलोअपमध्ये आहेत आणि त्यांचा ब्लड प्रेशर एकदम चांगल्या रेंजमध्ये आहे. ते सगळ्या पद्धतीचे जे काही आम्ही सांगितलेल्या पथ्यपाणी वगैरे आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या अगदी रेग्युलरली फॉलो करतात आणि आज त्यांची फळंही त्यांना मिळत आहेत. तर सेम मला तुम्हाला सांगायचं आहे की चांगला पॉझिटिव्ह आउटलुक जर ठेवला, योग्य पॉझिटिव्ह दृष्टिकोन जर आपण ठेवला तर या आजारावर वेगवेगळ्या माध्यमातून आपण निश्चितच यावर आपण मात करू शकू. ह्या व्हिडिओचा पर्पज हाच आहे की पेशंटला ह्या आजाराबद्दल एक इत्थंभूत परंतु बेसिक गोष्टी माहीत असणं जरुरी आहे, जे की सायंटिफिकली त्यांना माहीत असायला पाहिजे. आणि ही तुमची जबाबदारी आहे, जे कोणी हे व्हिडिओ ऐकत आहे त्यांची ही जबाबदारी आहे की त्यांनी तसंच त्यांच्या अजून 4 मित्रांना, 5 मित्रांना, त्यांच्या फॅमिली मेंबरला हे समजून सांगावं सोप्या भाषेमध्ये, जेणेकरून ह्याचा प्रचार आणि प्रसार जर आपण चांगल्या पद्धतीने केला तर मला खात्री आहे की पुढच्या काही वर्षांमध्ये भारतासारख्या विकसनशील देशाला, ज्याला की हे अशी मोठी आजार परवडणार नाही, हृदयविकारासारखे आजार असतील, पॅरालायसिससारखे आजार असतील, एस्पेशली जिथं यंग पॉप्युलेशन, ही तरुण पॉप्युलेशन खूप जास्त आहे, अशा देशांमध्ये या वयातले जर वयोगटातले जर तरुण माणसं किंवा मुलं जर आजारी पडू लागली तर ते आपल्या देशाच्या इकॉनॉमीला, अर्थव्यवस्थेला आणि एकूणच आपल्या समाजव्यवस्थेला ते चांगलं नाही. त्यामुळे ह्या पद्धतीचं एज्युकेशन सगळ्यांनी जर केलं आणि त्यावर जर आपण सर्वांनी अंमल केला,
या जेवढे मी सांगतो त्यातल्या 70% जरी आपण अंमल केला तरी एक फार मोठी क्रांती, एक फार मोठा बदल आपण आपल्या देशामध्ये, समाजामध्ये नक्कीच घडवून आणू असा माझा विश्वास आहे. तुम्ही हा व्हिडिओ शांतपणे ऐकलात आणि माझ्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यात त्याबद्दल आपले धन्यवाद. थँक्यू.